रोटेशनल डायनामिक्सचं सुरू करायचं आहे. रोटेशनल डायनामिक्स. तर रोटेशनल डायनामिक्समध्ये दोनच कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट लक्षात घेतलं का आपल्याला त्याच्यावर हजारो पानं आहेत, हजारो गोष्टी आहेत. रोटेशनल डायनामिक्स. जितका वेळ चालेल तितका. आता आपण 2 तास बोललो होतो मी, पण आता आपल्याला कमीत कमी अजून एखादा तास वाढेल एवढ्या गोष्टी म्हणल्यावर. तरी आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण करू. रोटेशनल डायनामिक्समध्ये 2 कन्सेप्ट आहेत. पहिला कन्सेप्ट आहे, कन्सेप्टचं नाव लिहिण्याऐवजी आता थोडं मी आधी बोलतो. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, त्यालाच लॉ ऑफ इनर्शिया म्हणतात. लॉ ऑफ इनर्शिया. आता त्याच्यावर परत तासभर बोलत नाही बसत. आपल्याला न्यूटन्स फर्स्ट लॉ कळत नसतो काय. ठीक आहे, लॉ ऑफ इनर्शिया. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, त्यालाच लॉ ऑफ इनर्शिया म्हणतात. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणजे लॉ ऑफ इनर्शिया काय? कोणती बॉडी आहे ती स्थिती तिची मेंटेन करते. म्हणजे थांबलेली असेल तर ती काय खुडूक होऊन थांबलेलीच असते, किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये चालू असेल तर ती काय युनिफॉर्म मोशनमध्येच चालू राहील. कधी? अनलेस देर इज नो सम एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. हा न्यूटन्स फर्स्ट लॉ म्हणजेच लॉ ऑफ इनर्शिया झाला. म्हणजे तिच्या कोणत्याही बॉडीला 2 स्टेट असतात. स्टेट ऑफ रेस्ट मध्ये असेल तर ती तशीच थांबल, किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर ती तशीच कंटिन्यू मोशनमध्ये राहील. तिथं जर कोणताच एक्सटर्नल फोर्स नसेल तर. हा लॉ ऑफ इनर्शिया आहे. आता थोडं अजून ऐकायचं. एखादं पोतं घेतलं मी, पोतं घेतलं म्हणजे काहीतरी मास घेतलं, तर ते ओढायला म्हणजे तिची जी काय थांबलेली स्टेट बदलायला आपल्याला फोर्स लावा लागेल, तिची स्टेट बदलायला. न्यूटन्स फर्स्ट लॉ काय म्हणला पण? जी वस्तू जशी आहे तशी ती तिची स्टेट मेंटेन करते. थांबलेली असेल तर थांबलेलीच राहते, मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्येच राहते. हा लॉ ऑफ इनर्शिया म्हणजेच इनर्शिया किंवा न्यूटन्स फर्स्ट लॉ झाला. आता आपण जर त्या बॉडी तशी राहते म्हणजेच वेगळ्या शब्दात काय म्हणता येईल? एव्हरी बॉडी हॅज अ टेंडन्सी टू मेंटेन इट्स स्टेट. That state may be state of rest or it may be state of uniform motion. लॉ ऑफ इनर्शिया काय? थांबलेल्या अवस्थेत मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्येच राहील. म्हणजे वेगळ्या शब्दात दी टेंडन्सी ऑफ अ बॉडी टू मेंटेन इट्स स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन इज कॉल्ड लॉ ऑफ इनर्शिया और सिम्पली इनर्शिया. तेच वेगळ्या शब्दात म्हणजे बॉडीची तिची स्टेट मेंटेन करणं ची जी टेंडन्सी आहे त्याला इनर्शिया म्हणतात. म्हणजेच एक्सटर्नल फोर्स लावला तर त्याला अपोज करण्याची टेंडन्सी. तर आपण पोतं घेतलं, धान्याचं पोतं अर्ध भरलेलं घेतलं तर आपल्याला काहीतरी फोर्स लावा लागेल. फुल भरलेलं घेतलं तर अजून काहीतरी लावा लागेल. मास बदललं तर फोर्स बदलणार आहे, मास बदललं तर फोर्स बदलणार आहे. म्हणजेच तिची स्टेट चेंज करायला आपल्याला वेगवेगळे फोर्सेस लागणार आहे. तर मास, आपण जे काय मास म्हणतो, म्हणजे इनर्शिया ऑफ द बॉडी मेजर इन टर्म्स ऑफ द मास. इनर्शिया ऑफ द बॉडी मेजर्ड इन टर्म्स ऑफ द मास. मास इज द मेजर ऑफ द इनर्शिया. आत्ता मी बोललेल्याचा अर्थ कळत असेल तर मास वाढलं तर इनर्शिया वाढणार आहे. मास वाढलं तर काय होणार आहे? इनर्शिया वाढणार आहे. इनर्शिया वाढला, ह्या बाणाचे अर्थही लक्षात घ्यायचे. मास वाढलं तर इनर्शिया वाढणार आहे. म्हणजेच याचा अर्थ त्याला ती जागा हलवायला, तिची स्टेट बदलायला आपल्याला फोर्स जास्त लावा लागेल. मास वाढलं तर इनर्शिया वाढला म्हणजे तिच्या स्टेट बदलाचं अपोजिशन वाढलं. इनर्शिया वाढलं म्हणजेच काय? स्टेट बदलण्यासाठीचं अपोजिशन वाढलं. त्याला विरोध जास्त झाला. जो काय फोर्स लावता पण त्या फोर्सला विरोध जास्त झाला. जास्त माससाठी जास्त फोर्स लावा लागतो.
कमी माससाठी कमी फोर्स लावावा लागतो. म्हणजे जास्त मास असेल तर बॉडीचा इनर्शिया जास्त येतो, कमी मास असेल तर कमी इनर्शिया येईल, म्हणजे अपोजिशन कमी होईल. आता सेम बेसिक नीट ऐकायचं. रोटेशनल डायनामिक्समध्ये, रोटेशनल डायनामिक्स म्हणजे रोटेशनल मोशनमध्ये फॅन रोटेट होतोय, फॅन रोटेट होतोय तर काय होईल, किंवा कोणतीही बॉडी रोटेट होत असेल तर तिची रोटेशनल स्टेट, मग ती स्टेट ऑफ युनिफॉर्म रोटेशनल मोशन असू नाही तर स्टेट ऑफ रेस्ट रोटेशनल मोशन असू. इथं दोन स्टेट येणार आहे, स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ युनिफॉर्म रोटेशन. तर तिच्या गोल फिरण्याच्या स्टेटला दॅट मे बी रेस्ट ऑर दॅट मे बी युनिफॉर्म रोटेशनल, तर तिच्या गोल मोशनच्या अपोजिशन त्यालाच म्हणतात रोटेशनल इनर्शिया. जसा तो इनर्शिया आला, इथं आपल्याला आत्तापर्यंत दुसरं काही नव्हतं त्यामुळे हा खरा ॲक्च्युली लिनियर इनर्शिया झाला. तसा रोटेशनल मोशनला, त्याच्या रोटेशनल मोशनला अपोज करणारा जो येईल त्याला म्हणतात रोटेशनल इनर्शिया. रोटेशनल इनर्शिया वेगळं काही नाही. रोटेशनल इनर्शिया त्यालाच दुसरं नाव आहे मोमेंट, मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ अ फोर्स कळत असेल आपल्याला, टॉर्क कळत असेल, रोटेशनलच्या बेसिक गोष्टी कळत असेल गोलच्या, तर त्यालाच म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया, एम आय. आणि तेच आपण आयने दाखवणार आहे. तर रोटेशनल मोशनला गोल फिरण्यासाठी, रोटेशनल मोशन म्हणजे गोल फिरण्यासाठी जे अपोजिशन होतं त्याच्या अनालॉगस, तर त्याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. हा रोटेशनल डायनामिक्स मधला हा पहिला कन्सेप्ट आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि तो म्हणजेच वेगळा काही नाही, त्यासाठी आपण भरपूर वेळ दिला आणि त्याच्या अनालॉगसच हे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ते आयने दाखवणार आहे आपण. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ते जे काय येतं ते आयने दाखवणार आहे आपण. ते जे काय येतं, आता परत बोलतो मी, कोणतीही बॉडी घेतली, कोणतीही बॉडी घेतली त्याच्यामध्ये असे लार्ज नंबर ऑफ मासेस आहे. समजा हा दगड घेतला मी, हे डॉटेड लाईनने दाखवला म्हणजे असा ॲक्सिस तुमच्याकडे आहे, ह्या ॲक्सिस भोवती ते गोल फिरतं, युनिफॉर्म अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने गोल फिरतं. ह्या बाणाचा अर्थ काय, ते गोल फिरतं म्हणजे त्याची रोटेशनल मोशन आहे. तर कोणत्याही बॉडीमध्ये ह्या ॲक्सिस भोवती, आत्ता डॉटेड काढला म्हणजे तो काय झाला, असा ॲक्सिस झाला, ह्या ॲक्सिस भोवती हा दगड असा गोल फिरतो. तर कोणत्याही बॉडीमध्ये लार्ज नंबर ऑफ मासेस असतील, मी इथं 2-4 मासेस घेतो, हा एक मास घेतलं M1 मास, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचं अंतर R1 म्हणलं. इथं काहीतरी दुसरं मास घेतलं, दुसरं घेतलं, त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून वेगळं अंतर आहे, त्याला मी R2 म्हणतो. इथं काहीतरी अजून तिसरं मास घेतलं, वेगळ्या लांब अंतरावर घेतलं, त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून काहीतरी त्याचं मास वेगळं आहे, मी आकार वेगवेगळे काढून राहिलो म्हणजे मासेस वेगळे दाखवून राहिलो मी, त्याचं अंतर वेगळं झालं. असे 4-5 मासेस घेतले मी, हा अजून लांब घेतला, याच्या कम्पॅरेटिव्हली अजून मोठा मास घेतला, वेगळा घेतला, त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं अंतर वेगळं झालं. तर ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो काय येणार आहे ते प्रत्येक मासचं आणि त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून अंतराचा वर्ग ची बेरीज. वाक्य बोललेलं असेल कळलं तर मी त्यानुसार गणिती भाषेत लिहून राहिलो, त्यानुसार गणिती भाषेत लिहून राहिलो. प्रत्येक मास आणि त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून अंतराचा वर्ग याच्या गुणाकाराची बेरीज खरी, याच्या गुणाकाराची बेरीज. कोणाच्या, मास आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून अंतराचा वर्ग त्याच्या गुणाकाराची बेरीज. असे किती पार्टिकल असेल
इथं 3-4 दाखवले मी. डॉटेड लाईनचा अर्थ कळत असेल तर ही झाली बेसिक डेफिनेशन ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया. ती सिग्मा नोटेशनमध्ये मी लिहिली. हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे रोटेशनल इनर्शिया. जसं इथं मास वाढलं तर इनर्शिया वाढत होता लिनियरमध्ये, तसं इथं हा फॅक्टर वाढला. हा फॅक्टर म्हणजेच काय? हा फॅक्टर म्हणजे समेशन ऑफ दिस टोटल फॅक्टर. तर त्याचा काय होणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल, रोटेशनल इनर्शिया वाढेल. मासच्या अनालॉगस इथं जसं मास आलं त्याच्या अनालॉगस अँग्युलरमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाला. जसं इथं मासचं जे काम आहे, लिनियरमध्ये मासचा जो काही इफेक्ट होतो किंवा मासने जे काय होतं त्याच्या अनालॉगस अँग्युलरमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया होतं. मास वाढलं तर इनर्शिया वाढतं. तसं मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला म्हणजे आय वाढला, म्हणजे हे टोटल फॅक्टर वाढला तर आय वाढतो. आणि आय वाढला तर तिथं काय होईल? गोल फिरण्याला अपोजिशन होईल, म्हणजेच गोल फिरण्याचा अँग्युलर स्पीड कमी होईल. हे बेसिक झालं रोटेशनल डायनामिक्सचं. पुढं आपण जे 550 पानं शिकणार आहे त्याचं बेसिक. इथं दिसतं त्याचा 7-12, त्याचं युनिट दिसतं किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. डायमेन्शन दिसतं, तो कसा अवलंबून आहे, कसा बदलल, कसं काय होईल, सगळं दिसतं. अजून एक स्टेप लिहितो मी, अजून एक स्टेप लिहितो किंवा ठीक आहे लिहितो मी, नाही लिहित मी. ते लिहित बसलं तर परत आपल्याला ते एक्सप्लेन करायला परत वेळ जाणार आहे, आणि ते आत्ता मी पुढं आपल्याला ते वापरायचं नाही, त्यामुळे लिहिता नाही. हे झालं बेसिक. ठीक आहे, मी बोललो लिहितो म्हणून एक वाक्य ऐकायचं. हे कोणत्याही बॉडीसाठी झालं. ती बॉडी जर युनिफॉर्म आणि कंटिन्युअस असेल, ह्या बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन एनी बॉडीसाठी झालं. इफ द बॉडीचं मास डिस्ट्रीब्युशन इज युनिफॉर्म अँड कंटिन्युअस, म्हणजे थोडक्यात रिजिड बॉडी जर असेल तर तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया जे येईल ते अंडररूट, ते काय छोटे छोटे पार्ट कन्सिडर करावं लागेल. इथं हे मासेस वेगवेगळे. ही पोरस बॉडी झाली किंवा एनी जनरल बॉडी झाली. युनिफॉर्म आणि कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन असणारी बॉडी म्हणजेच रिजिड बॉडी असेल, हार्ड बॉडी असेल तर मास डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म आणि कंटिन्युअस राहील. आणि मग तिथं आपल्याला असे छोटे छोटे स्मॉल DM मासचे असे इनफायनाईट त्या बॉडीचे तुकडे करावे लागतील. आणि मग त्या बॉडीचं जे काय येणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, तो येणार आहे इंटिग्रेशन ऑफ R²DM. हे फॉर रिजिड बॉडीसाठी झालं. हे वाक्य जर बोललं ना मी, याच्यामध्ये हजारो गणिताचे कन्सेप्ट त्याच्यात समाविष्ट आहे, मॅथमॅटिक्सचे, बेसिक फिजिक्सचे. त्यामुळे मी टाळत होतो, पण लिहिलं मी. आता वाक्य बोलून गेलो होतो म्हणून लिहिलं. एक अन दोन नाही, हजारो गोष्टी आपल्याला ते येत नसतात. ठीक आहे, आपल्याला हे वापरायचं नाही. हे डेरिव्हेशनसाठी आहे वेगवेगळं, पण ते डेरिव्हेशन आपल्याला मुळात नाहीचे. आपले डेरिव्हेशन ते कॅन्सल केलेले सिलेबसमध्ये. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय पाहिलं आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज दी, हे जे काय आलं, हे जे आलं समेशन ऑफ MI/RI². हे लिमिट लिहायलाच पाहिजे असं काय नाही, आपल्या ते लिमिट लिहिता येत नसतात. हे आलं मोमेंट ऑफ इनर्शियाचं बेसिक. आणि याच्यावरनं आता दिसतं 7-12 दिसतो. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन दी मास ऑफ इच पार्टिकल. हे MI म्हणजे आपण डायग्राममध्ये किंवा मग अशी पाहिलं मास ऑफ इच पार्टिकल. अँड RI² म्हणजेच काय, ते मासेस त्याच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून कुठं कुठं किती किती अंतरावर आहे, म्हणजेच काय डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास. मास आणि मास डिस्ट्रीब्युशन, ह्या दोन गोष्टीवर मोमेंट ऑफ इनर्शिया अवलंबून आहे. मास ऑफ इच पार्टिकल आणि RI² म्हणजे प्रत्येक मासचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून अंतर किती आहे त्याच्या वर्गावर अवलंबून आहे. म्हणजेच वेगळ्या शब्दात ते इथं जे मी बोललो ते मास आणि मास डिस्ट्रीब्युशनवर मोमेंट ऑफ इनर्शिया अवलंबून आहे. आता पुढचा एक कन्सेप्ट वापरून त्याला म्हणतात
रॅडियस ऑफ गायरेशन. रॅडियस ऑफ गायरेशन मूळ कन्सेप्ट बेसिक जे आहे ते मोमेंट ऑफ इनर्शियाचं मागाशी लिहिलं तेवढाच मूळ कन्सेप्ट या टॉपिकचा. रॅडियस ऑफ गायरेशन. रॅडियस ऑफ गायरेशन त्या कन्सेप्टमध्ये अंतर्भूत केलेला भाग आहे. ती कॅपिटल के ने दाखवणार आहे आपण. तर तो कन्सेप्ट जर कळत असेल तर आता रॅडियस ऑफ गायरेशनचा अर्थ बोलतो मी. तर हे जे काय मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय ह्या दोन गोष्टीवर जी डिपेंड आहे, ह्या दोन गोष्टी आपल्याला सेपरेट करता येत नाही. त्या सेपरेट करण्यासाठी हा न्यू कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला. तर रेडियस ऑफ गायरेशन काय करतं, दॅट सेपरेट द मास अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास, दिस टू क्वांटिटीज, दिस टू थिंग्स, ते सेपरेट करतं. रेडियस ऑफ गायरेशन कन्सेप्ट कशासाठी वापरला, ह्या दोन गोष्टी सेपरेट करण्यासाठी. आता रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय बघायचं. रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन कॅपिटल के ने दाखवायचं. नीट ऐकायचं आता हा कन्सेप्ट पण, हा कन्सेप्ट पण ऐकायचा नीट. ठीक आहे. ही काहीतरी डिस्क आहे. ही डिस्क मी काय केलं, ॲक्सिस असा सेंटरमधून जाणार आणि त्याचं जे प्लेन आहे त्याला लंब घेतला. ॲक्सिस ट्रान्सवर्ज ॲक्सिस थ्रू द सेंटर झाला. आत्ता मराठी शब्द बोललो मी. ट्रान्सवर्ज ॲक्सिस थ्रू द सेंटर, याच्या भोवती गोल फिरवली, रोटेशनल मोशन आली. मग तो ॲक्सिस असा धरा नाही तर असा धरा नाही तर कसा आहे धरा, काय झाला तो, ती बॉडी ज्या प्लेनमध्ये त्याला काय झाला, ॲक्सिस लंब झाला आणि सेंटरमधून गेला, म्हणजे ट्रान्सवर्ज ॲक्सिस थ्रू द सेंटर हा ॲक्सिस झाला. याच्या भोवतीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी येईल. हिचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आयची व्हॅल्यू काहीतरी येईल. इथं याचं आयची व्हॅल्यू काय येणार आहे, तिचं मास आणि तिचं मास डिस्ट्रीब्युशन कसं आहे मगाच्या फॉर्म्युल्यानुसार, तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या ॲक्सिस भोवती काहीतरी येईल. म्हणजे ह्या ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी येईल. आता मी ॲक्सिस कुठे घेतला, वेगळ्या ठिकाणी घेतला. वेगळ्या ठिकाणी म्हणजेच मगाच्या ॲक्सिसला पॅरलल, म्हणजे लांबी काय, ट्रान्सवर्ज ॲक्सिस घेतला. थ्रू दी सेंटर घेण्याऐवजी एक टोकातून घेतला, म्हणजे टँजन्शियल अँड वन एंडमधनं पास होणारा घेतला आणि याच्या भोवती फिरवली तर इथला मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा येणार आहे. कारण मास डिस्ट्रीब्युशन जे आहे ते वेगवेगळं झालं, आरच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या झाल्या. यम जरी तेच असेल तर आरच्या व्हॅल्यू वेगळ्या झाल्या, त्यामुळे याच्या करस्पॉन्डिंग आय वेगळा येणार आहे, मगाच्याच्या करस्पॉन्डिंग आय वेगळा येणार आहे. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनची जागा बदलली, अजून एक जागा बदलतो मी, याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळा येणार आहे. ॲक्सिस ऑफ रोटेशनची जागा बदलली का मास डिस्ट्रीब्युशन बदलणार आहे. बॉडी जरी तीच म्हणजे मास तेच जरी असलं तर प्रत्येकाचा आर बदलणार आहे, नीट ऐकायचं. त्यामुळे त्याचा आय बदलणार आहे. तर ॲक्सिस ऑफ रोटेशन जर आपण जागा बदलली तर त्याचा आय बदलतो, म्हणजेच वेगवेगळ्या ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग वेगवेगळा आय येतो. असे आपल्याला इनफायनाईट ॲक्सिस घेता येईल. कुठेही कसा ॲक्सिस घेऊन आपल्याला त्याला रोटेट करता येईल. मी असा एक ॲक्सिस मुद्दाम दाखवतो, असा एक ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतो का याच्या करस्पॉन्डिंग परत मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळी येईल. असे इनफायनाईट ॲक्सिस घेता येईल. याच्या भोवती अशी गोल फिरली तर याच्या करस्पॉन्डिंग आय वेगळा येईल. आपण लक्षात एवढंच घ्यायचं, मोमेंट ऑफ इनर्शियाचं बेसिक कळत असेल तर बॉडी जरी तीच असेल तर त्याचे आर स्क्वेअर जो आला, आर आय स्क्वेअर, म्हणजेच मास डिस्ट्रीब्युशन जे आहे ते, म्हणजेच त्याच्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून जे काय वेगवेगळे मासेस आहे ते वेगवेगळ्या अंतरावर होणार आहे, म्हणजेच आर आय स्क्वेअर बदलणार आहे. त्यामुळे ॲक्सिसची जागा बदलली तर आय बदलणार आहे, म्हणजेच प्रत्येक ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग आय वेगळा येणार आहे. ॲक्सिस किती येणार आहे त्या बॉडीला,
इनफायनाईट ॲक्सिस येणारे, आपण कुठेही छिद्र पाडलंय, कसंही छिद्र पाडलं आणि त्याच्या भोवती फिरवली तर त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशनची जागा बदलली गेली, आर बदलले गेले, त्यामुळे त्याचे आय बदलले जाणारे. तर असे वेगवेगळे आय येणारे, ती कुठं रोटेट होते त्यानुसार आय तसे येणारे, हे एक लक्षात घ्यायचं. आता समजा ह्या ॲक्सिस भोवती बॉडी रोटेट होती, तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया, समजा कोणतीही बॉडी, आत्ता ही बॉडी जी आहे ती ह्या ॲक्सिस भोवती रोटेट होऊन राहिली, काय जी आहे मी डिस्क घेतली ती ह्या ॲक्सिस भोवती रोटेट होऊन राहिली, तिचा मास काहीतरी आहे, तिचा मास डिस्ट्रीब्युशन काहीतरी येणार आहे, याच्या करस्पॉन्डिंग ह्या पॉईंटला मी सी म्हणतो, याच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला आय सी म्हणतो. ही आय सी समजा काहीतरी इथं आलं 1000, याचं युनिट काय येईल, डेफिनेशनमध्ये कळत असेल किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. एम आय आर आय स्क्वेअर कळत असेल तर एम आणि आर म्हणजेच किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. नीट ऐकायचं आता. रेडियस ऑफ गायरेशन कन्सेप्ट एका एका वाक्यात आपल्याला, त्याचसाठी आपण 10-15 मिनटं घालवतोय. याच्या करस्पॉन्डिंग काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया ह्याचा आला 1000 आला एस आय युनिटमध्ये. आता मी काय केलं, याला मी काय केलं, आता असं त्याचं हे केलं, वितळवलं आणि सिंगल पॉईंटमध्ये कन्वर्ट केलं. हे बोलणं जरी सोपं असेल तर आपल्याला मास सेंटर ऑफ मासचा कन्सेप्ट जर कळत असेल तर त्याचा बेसिक आता मी वापरतो. सेंटर ऑफ मासचं कन्सेप्ट जर कळत असेल तर त्याचं बेसिक वापरतो आता मी. तो बेसिक आहे सेंटर ऑफ मासचं कन्सेप्ट. त्याचं सिंगल पॉईंटमध्ये कन्व्हर्जन केलं मी, त्याचं सिंगल पॉईंटमध्ये कन्व्हर्जन केलं सेंटर ऑफ मास कळत असेल तर. आणि आता तीच बॉडीचं सिंगल पॉईंटमध्ये, पॉईंटचा अर्थ कळत असेल तर इथं जरी मोठा दाखवला हा, तर हा सिंगल पॉईंट, पॉईंट आपण बालवाडीत पाहिलं, सुईच्या टाकावर हजारो पॉईंट बसतात. सिंगल पॉईंटमध्ये कन्व्हर्जन केलं म्हणजे सेंटर ऑफ मासच्या बेसिक कळत असेल तर त्यानुसार. आणि मी आता हा ॲक्सिस घेतला, हा ॲक्सिस घेतला, एवढ्या अंतरावरती फिरवली. हा ॲक्सिस घेतला ती मी आता एवढ्या अंतरावर असे फिरवलं त्याला, ॲक्सिस ऑफ रोटेशन मी इथं काहीतरी घेतला. ॲक्सिस ऑफ रोटेशन हा इथं आहे माझ्या बोटामध्ये हा, आणि त्याला मी म्हणजेच बोटामध्ये हा ॲक्सिस ऑफ रोटेशन झाला. मी त्याला एवढ्या अंतरावर असं गोल फिरवलं, एवढ्या अंतरावर गोल फिरवलं. त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ॲक्सिस जो काय होता त्या ॲक्सिसपासून किती आली, समजा मी हा एवढ्या अंतरावर फिरवला, त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया जी आली, याच्या भोवती ते फिरतं, त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया आली 500. थोडं अजून लांबी वाढवली मी, अजून लांबी वाढवली, अजून जास्त लांबीवर फिरवला मी, अजून जास्त लांबीवर फिरवला. आडव्या डायरेक्शनचं चाललंय, कसं आहे आडव्या, याची लांबी अजून वाढवली मी. आता हे 500च्या ऐवजी 700 आलं, आणि अजून लांबी वाढवली मी, आता इथं 1000 आलं, आता इथं 1000 आलं, 700 ऐवजी 1000 आलं, म्हणजे याच्या इतकं आलं, याच्या इतकं आलं 1000 किलोग्राम मीटर स्क्वेअर. म्हणजे असं ही ह्या डायरेक्शनने अशी गोल फिरते, ह्या डायरेक्शनने. आता ही बॉडी इथं थोडी जागा मी करतो, पूर्ण मला ते दाखवता येईना, तर इथं मी ती ह्या डायरेक्शनने एवढ्या अंतरावरती 1000 आली तर ह्या डायरेक्शनने ती अशी फिरते याच्या भोवती, ॲक्सिस ऑफ रोटेशन जो येतो. तर याला म्हणतात, हे जे का आता अंतर आलं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्या पॉईंट मासचं, हे जे काय डिस्टन्स आलं याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. त्या पॉईंट मासचं का ज्याचं मास कॅपिटल एम आहे, तेवढंच मास हे पॉईंटच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं सेंटर ऑफ मासच्या बेसिकनुसार. तर याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. हा कन्सेप्ट जर कळत असेल तर सगळा तो टॉपिकचा एंड इथंच होतोय, मग बाकी सगळं मेकॅनिकल वर्क राहते.
तर याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. आता नीट बघायची, याची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे बेसिकनुसार, याची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, हे जर बेसिक्स कळत असेल, हे समेशन ऑफ आय आय एम आय आर आय स्क्वेअर आय व्हेरीज फ्रॉम 1 to n, ह्या सगळ्या गुणाकाराची बेरीज. तर इथं मास किती आहे, सिंगल मास आहे, त्यामुळे त्या मास सिंगलची बेरीज, इथं जसे अनेकांची अनेक आहे सम म्हणजेच अनेक, तसे इथं एकच मास आहे, त्यामुळे एक मास म्हणजे तेवढ्या गुणाकाराची बेरीज, त्याचं मास गुणिले त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून अंतराचा वर्ग, ही डेफिनेशन वापरून मी ही किंमत काढली, कारण इथं एकटाच आहे, अनेक नाही, एकटाच आहे, त्यामुळे त्याचं मास इंटू त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून अंतराचा वर्ग, हे आलं मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बेसिक डेफिनेशननुसार इथं. आणि त्याच्यावरनं ह्या के जो आला, के स्क्वेअर एम खाली घेतला आणि मग त्याचं स्क्वेअर रूट घेतलं, हे आलं रेडियस ऑफ गायरेशनसाठीचा फॉर्म्युला, रेडियस ऑफ गायरेशनसाठीचा फॉर्म्युला. आता जर चांगल्या गोष्टीचा विचार म्हणजे मी आता खरं जे बोलायचं तेच मी आता बोलत असतो. मी 35 वर्षे हजारो वेळेस फिजिक्स शिकवलं, पण आता मला एका सेकंदात आत्ता क्लिक झालेलं, शिकवता शिकवता. म्हणजेच काय केलं इथं, काय केलेलं आहे, रोटेशनल मोशन, कोणतीही बॉडी असो, रोटेशनल मोशन सेंटरमध्ये ॲक्सिस होता, ॲक्सिस त्या बॉडीमध्ये होता, तर इथं काय केलं मी, पॉईंट मासचा कन्सेप्ट वापरून तो ॲक्सिस त्या बॉडीच्या बाहेर काढला. म्हणजेच रोटेशनल मोशनचं कन्व्हर्जन मी कशात केलं, सर्क्युलर मोशनमध्ये केलं. हे मला आत्ता ह्या इन्स्टंटला क्लिक झालं. रोटेशनल मोशनचं रेडियस ऑफ गायरेशन कन्सेप्टमध्ये कशामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं, सर्क्युलर मोशनमध्ये होतं. म्हणजे रोटेशनल मोशनचं कन्व्हर्जन रेडियस ऑफ गायरेशन ह्या कन्सेप्टनुसार सर्क्युलर मोशनमध्ये झालं. तर कोणतीही बॉडी असो, कोणत्या ॲक्सिस भोवती रोटेट होत असेल, ॲक्सिस तिच्यामध्ये असेल, तो रोटेशनल मोशन असेल, आणि तो ॲक्सिस बाजूला काढला, तिचं पॉईंट मासमध्ये कन्व्हर्जन केलं, म्हणजे तो ॲक्सिस बाजूला काढून ती बॉडी पॉईंटच्या फॉर्ममध्ये असं गृहीत धरून ॲक्सिस ऑफ रोटेशन बाहेर आला, तर तिची सर्क्युलर मोशन जे येईल त्या ॲक्सिसपासून त्या बॉडीची ते रेडियस ऑफ गायरेशन होतं. हे आत्ता क्लिक झालं. ठीक आहे. तर हे दोन कन्सेप्ट वापरून